शासकीय आश्रमशाळा तालुक्यातील किंवा म्हणायला गेलं तर प्रकल्पातील जेवढ्या बी आहेत तेवढ्या याच्यात शिक्षक किंवा वर्ग 4 कर्मचारी नसल्यामुळे शाळांची दयनीय अवस्था म्हणजे झालेली आहे। शासकीय आश्रमशाळांमध्ये नियमित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान होत असल्याची तीव्र तक्रार पालकांनी केली आहे। याबाबत आदिवासी विकास विभागाचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून नियमितपणे वर्ग सुरू झाले असले तरी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे शाळांचे नियोजन कोलमडले आहे। आश्रमशाळांमध्ये दररोज 15 ते 16% विद्यार्थी उपस्थित राहतात, मात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता, संस्कार यांसारख्या महत्त्वाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे। विशेष म्हणजे इयत्ता 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, इंग्रजी यांसारख्या विषयांसाठी सक्षम शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे परीक्षा व भविष्यातील स्पर्धांमध्ये त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। तसेच मनुष्यबळाच्या अभावामुळे भोजन, स्वच्छता, देखभाल, चौकीदारी यासारखी कामेही अर्धवट राहतात। या संदर्भात पालकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर 5 दिवसात शिक्षक व कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली नाही तर दिनांक 22 जुलै 2025 रोजी शासकीय आश्रमशाळा बंद करून तीव्र आंदोलन करण्यात येईल। याबाबतची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल असा इशाराही देण्यात आला आहे। राम चौरे, बेबीलाल पालवी, के गांगुर्डे, मनोहर बागुल, नंदू बंगाल, बाळा बागुल, रमेश गावित, रमेश कुवर, सिंधुबाई बागुल, लताबाई दळवी, जिजाबाई बागुल, मंगलबाई पवार आदी पश्चिम आदिवासी पट्ट्यातील विविध संघटना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। शालेय व्यवस्थापन समितीचे बरेचसे शाळेचे अध्यक्ष इथे नाहीतर बॉडी इथं हजर झालेले आहे। कारण शासकीय आश्रमशाळा तालुक्यातील किंवा म्हणायला गेलं तर प्रकल्पातील जेवढ्या बी आहेत तेवढ्या याच्यात शिक्षक किंवा वर्ग 4 कर्मचारी नसल्यामुळे शाळांची दयनीय अवस्था म्हणजे झालेली आहे। मुलांना शिक्षण मिळून नाही राहिलं, एक वर्गात म्हणजे 4 वर्ग मिळून एक शिक्षक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे आज आम्ही सर्वांनी विचारविनिमय करून आणि नाशिकला आयुक्त मॅडमांकडे जाण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांना काहीतरी कुठून तरी सुगावा लागला मॅडमांना आणि त्यांनी तात्काळ आम्हाला अर्ध्या रस्त्यातून PO कार्यालयाकडे कळवून येथे पाठवलं। इथं आल्यानंतर जे सहाय्यक प्रकल्प अधिकारी साहेब इथले आहेत कळवणचे, त्यांनी आम्हाला सकारात्मक असं काही कुठला ठोस आश्वासन दिलं नाही। त्यांनी म्हणजे इकडच्या तिकडचेच पाडे वाचून आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यात आम्ही जे कमिटीचे म्हणा किंवा इतर सरपंच ते सगळे आलेले आहेत, ते काही समाधानी झालेले नाहीत। आणि मग त्यांना आम्ही निवेदन दिलं। निवेदनात म्हटलेलं आहे की 22 तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर पुढची जी प्रोसेस आहे 23 तारखेपासून एकतर आम्ही सर्व म्हणजे मिळून नियोजन करू, एकतर शाळा बंद पाडू किंवा मग सर्व मोर्चाच्या याच्यात विद्यार्थी, पालक आणि जे बी काही अजून इतर संघटनेचे लोक राहतील ते म्हणजे एकत्रित येऊन आणि प्रकल्पाला व्हिजिट देऊ आणि इथं जर आमचा तोडगा निघाला नाही त्या संदर्भात तर आम्ही इथून त्या स्थितीत नाशिककडे आम्ही आयुक्त कार्यालयाकडे रवाना होऊ। हे आमची म्हणजे सर्वांच्या याच्याने मागणी आहे आणि ती दक्षता घ्यावी सरकारने। ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।